राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे विभागीय भरारी पथक आणि सातारा भरारी पथक यांनी गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली। मोहम्मद शरीफ रशीद शहा असं त्याचं नाव असून त्याच्याकडून मद्याचा साठा आणि ट्रक असा सुमारे 2,94,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लोणंद बस स्टँड जवळ ही कारवाई करण्यात आली। गोवा राज्यातील गोवा बनावटीच्या मद्याची विक्री मध्य प्रदेश राज्यात केली जात होती। याबरोबरच या गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक सातारा ते नीरा या मार्गावरून होत होती। याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरच्या विभागीय भरारी पथकाला मिळाली होती। त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचं भरारी पथक आणि सातारा इथलं भरारी पथक यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद बस स्टँड जवळ सापळा रचला होता। या दरम्यान या ठिकाणी आलेला एक संशयित ट्रक आढळून आला। या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमधील प्लास्टिक सिरॅमिकच्या गोळ्यांच्या आत लपून ठेवलेला विविध कंपन्यांचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा आढळून आला। हा 1,71,04,320 रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आणि ट्रक असा एकूण सुमारे 2,94,320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या मद्याची वाहतूक करणारा मध्य प्रदेश राज्यातील इंदोरमधील आसाद नगर इथला मोहम्मद शरीफ रशीद शहा याला अटक करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि साताऱ्याचे अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे निरीक्षक किरण पवार, साताऱ्याचे निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक योगेश फटांगरे, दुय्यम निरीक्षक सुहास शिरतोडे, अजय पाटील, विजय मरोड, कैलाश छत्रे, जवान विनोद हिंगणे, अजित रसाळ, नरेंद्र कलकुटकी, सुरेश अब्दागिरी, आबासाहेब जानकर, अजित घाडगे, जीवन शिर्के, मारुती पोवार, विशाल आळतेकर आणि योगेश शेलार यांनी ही कारवाई केली।